बुधवार दिनांक 15 मे 2024. सनफ्लावर सीझन 2 सिरीज संपवली. 8 एपिसोड होते. मस्त आहे. अजूनही बहुतेक पुढचा एपिसोड करणार आहेत ते. असं दिसतंय. आता हा जो सोनू म्हणून कॅरेक्टर आहे की जो सगळे नेहमी घोटाळे करत असतो आणि गडबडी करत असतो आणि खूप इनोसेंट आणि बावळट दाखवलाय जो सनफ्लावर सोसायटीमध्ये राहणारा, आणि जो सगळ्यांना खूप हेल्पिंग नेचरचा आहे आणि मदत तर करतच असतो आणि अगदी रूल्स रेग्युलेशन चालणारा. तर त्याच्यावर आधी त्यांच्या नेबरचा कपूरचा मर्डर झाल्याचा आरोप असतो आणि तो गायब असतो तिथून ह्या नवीन सीझनला सुरुवात झाली. पण आता एंड जसं झालंय सीझनचं, तर सगळेजण म्हणजे पुन्हा त्याच्याच फ्लॅटमध्ये सगळं सर्च करतात आहे आणि त्यांना त्याचा आयडी शशांक लांबा म्हणून सापडतो. आणि शशांक लांबा म्हणून सापडल्यावर दोघेही पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे गिरीश कुलकर्णी आणि त्याचा बॉस दोघे एकदम सरप्राईज होतात आणि तिथेच सनफ्लावर एंड केलेलं आहे. तर हा आता नक्की कोण आहे, असाच मेंटल हॉस्पिटलमधनं पळालेला आहे का कोणी ऑफिसर आहे का काय, ते अजून नक्की कळलं नाही. तर सुरुवात या सीझनची अशी झाली की हा स्वतःच मग त्याला जे किडनॅप केलं असतं काही लोकांनी, तर तो म्हणजे त्यांच्या याच्यातनं सुटून चालत चालत त्यांच्या इथे आला असतो आणि त्यांनी त्या कपूरची पॅन्ट घालून, म्हणजे तो नंगाच असतो, तर कपूरची पॅन्ट त्याला वाळत घातलेली दिसते, ती घालतो आणि तो सरळ पोलीस स्टेशनला येतो. आपल्या फ्लॅटमध्ये येतो, सॉरी सोसायटीमध्ये येतो. तर सोसायटीमध्ये त्याला जी कपूरची बार गर्ल फ्रेंड असते ती दिसते येताना. तर मग तो तिला परत हेल्प करतो, मदत करतो. त्या दोघांची फ्रेंडशिप बरीच वाढते. आता इकडे काय होतं की कपूरच्या जे डेड बॉडी असते पोलीसच्या कस्टडीमध्ये, तर तिचा एक डोळा कोणीतरी काढून नेलेला असतो. ते कळतच नाही कोणी काढून नेलं. पण मग ते नंतर पुढे रिव्हील झालंय की जी त्या सोसायटीतली कामवाली बाई असते ती एका माणसाच्या मदतीने तो डोळा काढलेला असतो आणि जो म्हणजे थोडक्यात स्मगलिंग करताच तो काढलेला असतो. पण मग त्यांना हे कळतं की जेव्हा म्हणजे ते विकायला जातात तेव्हा कळतं की ते सोल्युशनमध्ये मेल्यानंतर काही तासांच्या आतच तो डोळा काढायला पाहिजे, एवढे 5-6 दिवस झाल्यावर काढायचे नसतात. त्याच्यामुळे त्या डोळ्याचा काही उपयोगच नाही हे त्यांना कळल्यावर, आणि त्या मोलकरणीला हे कळलं की आता जर ती पोलिसांची खबरी म्हणून ती म्हणते मी काम करीन, आणि मग ती सोसायटीमध्ये सोनूकडे कामाला लागते. म्हणजे हे गिरीश कुलकर्णीने सांगितलं असतं की सोनू आमचा सस्पेक्ट आहे, तर तू त्याच्या फ्लॅटमध्ये काय काय आहे काय नाही तिकडे लक्ष ठेव. तर ती तिथे तो डोळा पण प्लांट करते, त्याच्या फ्रीजमध्ये ठेवते. आणि इकडे ही जी असते बार्ली गर्ल, ती दाखवते की खूप इनोसंट आहे आणि सोनू बरोबर फ्रेंडशिप आहे वगैरे, पण शेवटी तिला पैसेच पाहिजे असतात. अर्थात ती सोनूला काही फसवत नसते. आणि ऑफिसमध्ये सोनूच्या त्याची बॉस त्याच्यावर फिदा असते आणि ती त्याला म्हणते की आपण मालदीव्सला जाऊ. हा सगळे मालदीव्सचे तिकीट वगैरे हे करतो, पण मग शेवटी तिला कळतं बॉसला की हा आपल्याबरोबर नाही जाणार आहे, त्या बार गर्ल बरोबर जाणार आहे. तर ती तसं काही नाही, फक्त त्याला म्हणते की ठीक आहे आता आपण फ्रेंड्स वगैरे. आणि इकडेही त्याला खूप बारगर्ल म्हणजे आपण अगदी दोघं फ्रेंड, आपण लग्न करू वगैरे वगैरे असं त्याला स्वप्न दाखवते. आणि त्याच्याकडे तिने कॅश आणि दागिने जे लपवलेले असतात ते एका टेडी बेअरमध्ये भरून ते टेडी बेअर याच्याकडे आणून ठेवलेलं असतं सोनूकडे. आणि तर त्याच्यावर एक बदामावर राज लिहिलेलं असतं, म्हणजे कारण तो कपूरचं टेडी बेअर असं ना, म्हणून तो एका टेलरकडे जातो की ते राज नाव बदलून माझं नाव टाक म्हणून. तर तो जो टेलरचा असिस्टंट असतो तो ते ओपन करून त्याला काहीतरी शंका येते, तर आतमध्ये त्याला त्या नोटा आणि सगळं ज्वेलरी सापडते. मग तो पोलीसकडे जातो घेऊन ते सगळं.
नंतर मग हे पण कळत नसतं की कपूरचा मर्डर कोणामुळे कशामुळे झाला. आधी त्यांना ते कोकोनट वॉटरमध्ये जहर मिळवलेलं आहे असं वाटतं, पण मग जेव्हा रिपोर्ट येतो तेव्हा कळते नाही ते जलजिराच असतं. मग आणखीन दुसरे कुठले कारण तपासतात, पण कशानेच नाही. मग अल्टिमेटली एक नोटांचं हे सापडतं आणि त्याच्यावर ते पॉइझन लावलेलं असतं. तर म्हणजे हे मग क्लिअर होतं की कोणाला तरी माहिती आहे की कपूर नोटा असं थुंकी लावून मोजतो आणि त्यांनीच ते दिलेलं दिसतंय. तर असं कोण आहे? मग त्यांना परत 3 सस्पेक्ट परत पुन्हा त्यांना वाटतात की बायको, नाहीतर ही बालगर्ल, नाहीतर मग सोनू. आता ती जी बारगर्ल असे ती हा फ्लॅट तिने सोनूला गळाला लावून, सोनूला नाही सॉरी कपूरला गळाला लावून स्वतःच्या नावावर करून घेतलेला असतो. पण आता कपूर मेल्यामुळे तिला तो फ्लॅट विकून पैसे घ्यायचे असतात. तर जेव्हा ती सोनूला म्हणते की हा फ्लॅट मला विकून दे, कारण आधी मर्डरवाला फ्लॅट म्हणून कोणीच घेत नसतं. तर मग जेव्हा हा तो विकून द्यायला मदत करतो, आधी त्याला पण कोणीच हे करत नाही, पण मग तो एक बिल्डर सापडतो की जो त्याला ऍडव्हान्स कॅश देतो आणि मग येतो. तर हा जेव्हा घेऊन कॅश घरी येतो तर ऑलरेडी या बारगर्लचं आणि कपूरच्या बायकोचं भांडण आणि वादावादी झालेले असते. कपूरची बायको म्हणते मी कशी काय तुला हे विकू देईन, हा माझा फ्लॅट आहे, इथली सगळी गोष्टी माझ्या आहेत. तर त्या दोघींचं बोलणं झालं असतं की 14 करोडचा जो फ्लॅट आहे, तर मग हिने म्हटलं असतं की मला निदान 50 लाख तरी मिळाले पाहिजे. तर ही म्हणते ठीक आहे मी पाठवते पैसे, म्हणून तिने थोडंसं टोकन पाठवले असतात आणि त्याला तिने ते जहर लावलेलं असतं आणि तिने ते पैसे बारगर्लनी याला दिले असतात, कारण हा कपूर ब्लॅकचे व्हाईट करत असतो. तर जेव्हा मग तो मोजत असतो तर ते मोजताना तो मेला असतो. पण ऍक्च्युली बारगर्लला काहीच माहित नसते ना, तिने आपलं सरळ त्याच्या बायकोने दिलेलं पाकिट जे हिला म्हणून दिलेलं असतं ते ती कपूरला हँड करते आणि त्याच्यात कपूर मेलेला असतो. आणि कपूरची जी ज्वेलरी आणि सगळे पैसे असतात ते एका तिजोरीत जमिनीच्या खाली दबलेले असतात आणि त्याचा तो आय कॉन्टॅक्ट असतो. तर आय कॉन्टॅक्टनीच ती तिजोरी उघडत असते. म्हणून त्या बाईनी, मोलकर्णीनी तिच्या नवऱ्याच्या मदतीने किंवा तिच्या ओळखीच्या कोणाच्या मदतीने तो डोळा काढून घेतला असतो आणि मग तिला ते कळलेलं असतं की तो डोळा म्हणजे उपयोगाचा नाहीये, कारण तो मेल्या मेल्याच काढला पाहिजे आणि 6 दिवसांच्या आतच काढला पाहिजे, नाही तर आता त्याचा काही उपयोग नाही तो उशिरा काढल्यावर, त्याच्यामुळे त्याचा काहीच यूज नसतो. मग तीच तो डोळा प्लांट करते त्याच्या सोनूच्या घरामध्ये वगैरे. आणि आता असं दाखवलंय की हा जेव्हा सोनू पैसे घेऊन हिच्याकडे येतो बारगर्लकडे की ऍडव्हान्स आहे, असं आपण सेलिब्रेट करू, आपण मालदीव्सला जाऊ वगैरे, मी दुधीचा ज्यूस बनवतो वगैरे वगैरे. तर ही आणि ती पैसे मोजायला लागते ह्याने आणलेले, तर तो म्हणतो की असे थुंकी लावून बोटाने नको मोजू, कारण तुला माहित नाही का अशामुळेच तर कपूर मेला. म्हणजे तिला आतापर्यंत माहित नसते की कपूर कशामुळे मेला, बारगर्लला. मग ती लगेच फोन लावतो, मग तिला त्या सगळ्या गोष्टी आठवतात, तिच्या बायकोचं आणि तिचं जे कन्व्हर्सेशन झालं असतं कपूरच्या बायकोचं आणि तिचं. तर मग ते कन्व्हर्सेशन चालू असतं म्हणजे ह्याच्यात बोलण्याच्या ह्याच्यात, आणि त्या ह्याच्यामध्ये ती खाली पडते. म्हणजे ज्या वेळेस पोलीस सोसायटीत येतात सोनूला अरेस्ट करायला म्हणून, तर ही वरून बाल्कनीतनं पडते आणि नेमकी त्या पोलीसच्या व्हॅनवरच पडते आणि तशी सोनू सोनू म्हणत असते. पण तो फोन चालू असतो, तर फोनच्या वरून तर पोलिसांना कळतं की बायकोच आहे, बायकोनीच नोटा पाठवल्या, त्याच्यामुळे ते लोक त्या कपूरच्या बायकोला अरेस्ट करतात. पण इकडे हा जेव्हा इन्सिडेंट घडत असतो त्यावेळेसच तो जो आधीचा सस्पेक्ट असतो ज्यांनी कोकोनट वॉटर मध्ये मिसळलं आहे असं म्हणून, जे नवरा बायको शिक्षक आणि हे असतात, तर
तो दाखवलाय की त्याची बायको बाल्कनीत कपडे वाळत घालते आणि त्यांनी तिला म्हणजे तो तिला ढकलायचा प्रयत्न करते. पण हे दाखवताना एकदम हिलाच पडलेलं दाखवलंय. त्याच्यामुळे तो काही बॅकग्राऊंड नीट लक्षात आला नाहीये नक्की काय आहे काय नाही ते. आणि मग पोलीस आता सोनूला पकडते का नाही पकडत का काय होतंय ते काहीच कळायला मार्ग नाही. पण फक्त बायकोला कपूरच्या अरेस्ट केलंय कपूरच्या खुनाच्या मागे. तर सिरीज ही संपली नाहीये असं वाटतंय कारण अजून बऱ्याच गोष्टी क्लिअर व्हायच्या आहेत.